आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप आहे. खरं तर गटनेतेपदावरून अजूनही कोणी निवड झालेली नाही आहे. अधिवेशन सुरू आहे, या काळात तरी अधिवेशनात तरी गटनेता मिळतील अशी चर्चा होती. भाई काय वाटतंय, नेमकं कुठं अडलंय? नाही, काहीच कुठं अडलेलं नाही. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय, राज्याचा कारभार ज्या सरकारने चालवायला पाहिजे त्यांच्या खातेवाटपाचा अजून पत्ता नाही. आमच्या गटनेतेपदाची कोणी चिंता करण्याचं अजिबात कारण नाही. आमच्यामध्ये गटनेते पण हे होतील. काल आमच्या बैठका झाल्या आणि तो याच्याने आमच्या प्रोसेसमध्ये ते होऊन जाईल. दुर्दैव महाराष्ट्राचं असं आहे किंवा नागपूर अधिवेशनाला एक विशेष महत्त्व आहे. हे विदर्भातलं अधिवेशन, इथला विदर्भातला जो इतक्या वर्षाचा जो एक हे आहे, राहिलेली जी काय कामं आहेत, धानाची कामं आहेत, कापूसाची कामं आहेत किंवा याच्या बाबतीमध्ये आहे, सोयाबीनच्या बाबतीमध्ये आहे, इथला अनुशेष आहे काय. पण सरकार कुठं आहे, कुणाजवळ बोलायचं? समजा एखादा विषय असेल तर कुठल्या मंत्र्याजवळ बोलायचं, इथून सुरुवात आहे. आम्ही आता हाऊसमध्ये बसतो आहे, प्रश्नोत्तरं नाहीत, लक्षवेधी नाहीत. बिलांवर सुद्धा बोलताना की बिलांवर कुणाला ॲड्रेस करायचा? आम्ही सरकारला ॲड्रेस करतो आहे, पण एक त्या खात्याचा प्रमुख म्हणून कोणीतरी असलं पाहिजे असं काही चित्रच दिसत नाही. आपण ज्येष्ठ नेते आहात, अनेक वर्षांपासून सभागृहात आहे. काय यापूर्वी अशी कधी परिस्थिती आली नाही, ती काय म्हणणं आहे? दुर्दैवाने ही परिस्थिती महाराष्ट्राची, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची कधी परिस्थिती नव्हती. आत्तासुद्धा हे जे बेडक्या फुगवतात आहेत, बेडक्या म्हणजे ताकद दाखवतात आहेत, हे फक्त आणि फक्त EVM देवी यांना प्रसन्न आहे आणि त्यांनी ती प्रसन्न करून घेतले म्हणून हे यांचे सगळे जे नखरे चाललेले आहेत. पण ते फार काळ चालणार नाहीत, मी आपल्याला नम्रपणे सांगतो. कारण लोकांच्या सहनशीलतेचा कधीही बांध फुटू शकतो आणि लोक रस्त्यावर यायला लागलेत ऑलरेडी. मार्करवाडी असेल, 72 ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये तिथल्या लोकांनी निर्णय घेतला की आम्हाला EVM नको. हे वाढेल हळूहळू आणि ते येईल. पण जे काय असेल ते आत्ता जे काही सरकार आहे ते तरी समोर येऊ द्या ना. महाराष्ट्राच्या दृष्टीने राजधानीमध्ये अधिवेशन होतं आहे आणि फक्त सकाळी आपण सह्या करायच्या, फक्त ते काय सांगतील ते ऐकायचं आणि पुढे जायचं, असं चाललं आहे. असं नसतं. मी 20 वर्ष दोन्ही सभागृहामध्ये, मी खालच्या सभागृहामध्ये होतो, वरच्या सभागृहामध्ये आहे, असं आम्ही कधीही बघितलं नव्हतं किंवा असं कधीही महाराष्ट्राच्या इतिहासात झालं नव्हतं. रमेश चन्नी त्याला काल नागपुरात येऊन गेले, बैठका घेतल्या. प्रदेशाध्यक्षासंदर्भात असो, गटनेत्यासंदर्भात असो, विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात काय भूमिका? मी म्हटलं ना तुम्हाला की आमच्या काल बैठका झाल्या. आमच्या आमदारांच्या, हारलेल्या आमदारांच्या असतील, पदाधिकाऱ्यांच्या, सगळ्यांची मतं त्यांनी ऐकून घेतलेली. निर्णय होईल काहीतरी. तुम्ही वाट बघा तेव्हा ती बातमी करा. नक्कीच हे होते भाई जगताप. त्यांनी सांगितलेलं आहे केव्हा तरी लवकरच आमच्या बैठका झालेल्या आहेत, लवकरच या सगळ्या संदर्भात निर्णय होईल अशा पद्धतीचं जे आहे भाई जगताप यांनी आपल्याशी बोलायला सांगितलं. मात्र सभागृहातली परिस्थिती यापूर्वी कधी अशी नव्हती असंही भाई जगताप म्हणाले. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.